नमस्कार. केदारेश्वर यात्रा महोत्सव 53व्या वर्षाच्या निमित्तानं काल दिनांक 1 तारखेपासून 4 एप्रिलपर्यंत हा चालणारा केदारेश्वर यात्रा महोत्सव हा अगदी भव्य दिव्य असं एक जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये, ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना या यात्रेच्या अनुषंगानं गावातील प्रत्येक अगदी लहानापासून थोरापर्यंतच्या प्रत्येकांच्या सहकार्यानं हा उत्सव अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत असतो. आणि या यात्रेच्या निमित्तानं येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्यासाठी या गावातील एक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा, आरोग्याची सुविधा आणि त्याचसोबत येणाऱ्या भक्तांसाठी वेगवेगळ्या मान्यवर व्यक्तीकडून महाप्रसादाचं आयोजन सुद्धा केली जाते. त्याचसोबत या यात्रा महोत्सव अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडावं यासाठी मंद्रुप पोलीस स्टेशनचे सन्माननीय PI आणि त्यांचे संपूर्ण टीम हे अतिशय स्वतः सक्रिय सहभाग नोंदवून सर्व यात्रा उत्सवातील प्रत्येक कार्यक्रम शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीनं आपली भूमिका अतिशय पद्धतशीरपणे बजावून यात्रेतील सर्व भाविकांना योग्य दिशेनं वाटचाल करीत ही यात्रा यशस्वी करण्यामध्ये त्यांची भूमिका खूप मोलाची आहे आणि यशस्वी पार पडली जाते. आणि या यात्रेचं भव्य दिव्यता म्हणजे हे या यात्रा उत्सवासाठी राबणारे तमाम माझे सर्व कंदलगावचे सर्व ग्रामस्थांचं या यात्रा महोत्सवाच्या वतीनं मी मनापासून सर्वांना लाख धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. 2/4/2026 यात्रा कमिटी महोत्सव कंदलगाव केदारेश्वर यात्रा आज सकाळपासून मोठ्या उत्साहात भेटीचे कार्यक्रम असतील, परत दहीहंडी असेल, असे विविध कार्यक्रमाने मोठ्या भाविक भक्तांनी ह्या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हेच विनंती. ग्रामदैवत श्री केदारेश्वर महाराज यांच्या 53व्या यात्रेनिमित्त या पंचक्रोशीमधून आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी सर्वप्रथम कंदलगाव ग्रामस्थाकडून, कंदलगाव पंच कमिटीकडून त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. काल दिनांक 1 एप्रिल 2026 पासून संध्याकाळी ठीक 6 वाजता श्री केदारेश्वरांच्या नंदीकाठ्यांच्या तैलाभिषेकाच्या माध्यमातून केदारेश्वरांच्या यात्रेस प्रारंभ झाला. आणि आज पहाटे हनुमान जन्मोत्सव जो आहे हनुमान मंदिरामध्ये संपन्न झाला. त्यानंतर ठीक सकाळी 10 वाजता ग्रामदैवत श्री केदारेश्वर महाराज, श्री बिरोबा महाराज, श्री कलमेश्वर महाराज यांच्या पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा जो आहे हा श्री केदारेश्वर मंदिरासमोर संपन्न झाला. खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त जे आहेत ह्या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर बरोबर ठरल्याप्रमाणे नियोजनाप्रमाणे 1:15 वाजता श्री केदारेश्वर महाराज यांच्या अक्षदा सोहळा समारंभ जो आहे तो सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे संपन्न झाला. अक्षरशः लोकांची मांदियाळी जी आहे ह्या गावामध्ये उफाळून आलेली होती. मोठ्या संख्येने जनसमुदाय जो आहे हा या ठिकाणी उपस्थित होता. आणि आज या अक्षदा कार्यक्रमानंतर ठीक 4 वाजता हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमान मंदिरासमोर दहीहंडीचा कार्यक्रम जो आहे हा संपन्न होणार आहे. यामध्ये आमच्या गावातील वारकरी मंडळ असतील, सर्व वारकरी समुदाय जो असेल तो या दहीहंडीमध्ये उपस्थित राहतो. मोठ्या संख्येने ग्रामस्थ, भाविक भक्त भाविक जे आहेत हे सुद्धा उपस्थित राहतात. आणि आजच्या 2 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. आणि उद्या जो आहे कलगीतुऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. ह्या गावाला परंपरा आहे. पंचक्रोशीमध्ये कर्नाटकमधील लोक जे आहेत हे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात. आणि कन्नड गाणे जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असतात. मोठ्या संख्येने लोक या गाण्यांचा आस्वाद घेत असतात. हा कलगीतुरांचा कार्यक्रम, हे गाणे जे आहेत ह्या दिवसभर या ठिकाणी चालतो. त्यानंतर कुस्ती जे आहेत ह्या मला वाटतं पहिलं पारितोषिक जे आहे कुस्तीसाठी हे 51,000 रुपयाचं आहे. आणि सदर भाषिक मिरवणूक जी आहे ही या गावातून संपूर्ण गावातून निघत असते. आणि त्यानंतर यात्रेची सांगता जी आहे ती होत असते. आणि सगळं झाल्यानंतर सगळ्या शेवटी जे आहे हा
एक संगीताचा कार्यक्रम जो आहे सोलापूरमधील एक सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी एक नवीन सुरुवात जी आहे, एक नवीन बदल जो आहे हा पंच कमिटीने केलेला आहे. तरी मी पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी कंदलगाव ग्रामस्थाकडून पंच कमिटीकडून पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करतो. त्याशिवाय प्रत्येक वर्षी आम्ही सदर वार्षिक मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप केलं जातं. तर या वर्षीपासून आम्ही 2 दिवस जो आहे हा महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे. आज सकाळपासून महाप्रसाद वाटप जे भाविकांसाठी करण्यात आलेले आहे. अनेक सामाजिक संस्थांनी सामाजिक कार्यकर्त्याच्या गावामधील त्यांनी सुद्धा पाणपोईच्या माध्यमातून थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा आपल्या गावामध्ये केलेली आहे. तर अशा सामाजिक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं सुद्धा मी कंदलगाव ग्रामस्थाकडून मी धन्यवाद व्यक्त करतो, पंच कमिटीकडून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी कंदलगाव ग्रामस्थ असेल पंच कमिटी असेल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि ही परंपरा जी आहे अशीच भविष्यात चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे सगळं लाईव्ह प्रसारण जे आहे हे लोकप्रधान चॅनल असतील किंवा लोकतंत्र चॅनल असतील, ह्या त्यांचे जे पत्रकार बंधू जे आहेत त्यांनी उत्तमरित्या जे आहे याचं सादरीकरण त्यांनी केलेलं आहे, लाईव्ह सादरीकरण केलेलं आहे. त्यांचा सुद्धा आभार मी व्यक्त करतो. त्याशिवाय मंद्रुप पोलीस स्टेशनचे सर्व त्यांचा जो स्टाफ आहे त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपले जे पत्रकार बंधू आहेत यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून हे लाईव्ह प्रसारण दाखवलं त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.